हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो. सर्वसमर्थ देव, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्या साह्याने, त्याच्या कृपेनं जे वचन आज मी तुमच्याशी बोलणार आहे, त्या वचनाच्या द्वारे देव निश्चितच आम्हा सर्वांना आशीर्वादित करणार. प्रियानो, आज या वचनातून मी तुमच्याशी बोलू इच्छितो ते म्हणजे देवाला बिलगून असणे. अनेक वेळा मनुष्य पैशाला बिलगतो, जगाला बिलगतो, प्रतिष्ठेला बिलगतो, मान सन्मानाला बिलगतो, शिक्षणाला बिलगतो, परंतु एकंदरीत त्याच्या जीवनामध्ये जी शांती, जो आनंद त्याला पाहिजे तो मिळत नाही. जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलो तर आम्हाला सर्व काही शक्य आहे, परंतु जर मी ख्रिस्ताला सोडून जीवन जगलो तर मला काही प्राप्त होऊ शकत नाही. प्रियानो, मला तुम्हाला एक स्पष्ट शब्दामध्ये सांगावंसं वाटतं की ख्रिस्ताला बिलगणे म्हणजे नेमकं काय. पहिली महत्वाची गोष्ट आहे, ख्रिस्ताला बिलगणे म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. पैशावर विश्वास ठेवू नका, मनुष्यावर विश्वास ठेवू नका, अधिपतीवर विश्वास ठेवू नका. आपल्या सुटकेसाठी फक्त देवावर विश्वास ठेवणं, याचा अर्थ हाच आहे की मी ख्रिस्ताशी बिलगलेला आहे. हालेलुया. आणि तो जो काही शिक्षण मला देत आहे, तो जे काही मला शिकवत आहे, त्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करणे म्हणजेच ख्रिस्ताला बिलगणे असं आहे. प्रियानो, मला सांगू द्या की ख्रिस्ताला बिलगणारा मनुष्य देवाच्या शिस्तीमध्ये राहतो. जी शिस्त त्याला अपेक्षित आहे त्याच्या लोकांकडनं, त्याच्या शिष्यांकडनं, जी शिस्त प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे त्या शिस्तीमध्ये राहणं, त्या वचनाप्रमाणे चालणं, याचा अर्थ हाच आहे की मी ख्रिस्ताला बिलगलेला आहे. प्रियानो, एक गोष्ट मला सांगू द्या की माझी धार्मिकता, माझं चांगुलपण मला वाचवणार नाही. पुन्हा एकदा ऐकूयात की माझी धार्मिकता, माझं चांगुलपण, मी केलेला त्याग मला वाचवणार नाही, तर येशू ख्रिस्तच मनुष्याला संकटातून सोडवतो, तो त्याला वाचवतो. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट कळालेली आहे की हे प्रभू, मी तुझा धावा करत आहे. ज्या ज्या वेळेस जुन्या करामध्ये दाविदाने म्हणा, मोशेने म्हणा, देवाचा धावा केला आणि धार्मिकतेमध्ये ते शून्य झाले आणि प्रभू येशू ख्रिस्ताची त्याच्या दयेची, कृपेची वाट पाहत त्याला आळवू लागले, त्याचा धावा केला. देवाने त्यावेळेस लोकांचा धावा ऐकला. प्रियानो, मला तुम्हाला या वचनाच्या द्वारे मला हे सांगायचं आहे, धार्मिक म्हणून आम्ही देवाकडे जाऊ नये, तर पश्चातापयुक्त होऊन आपली सगळी पापे पदरामध्ये घेऊन असहाय्य अवस्थेमध्ये ज्यावेळेस मी परमेश्वराचा धावा करतो, प्रभू मला मदत कर, त्यास देव माझ्या सर्व संकटातून मला सोडवतो. हालेलुया. प्रभूला बिलगून राहणे याचा अर्थच हाच आहे की ख्रिस्तामध्ये राहणे आणि तसंच सदा सर्व काळ त्याच्यामध्ये राहत असणे. केवळ एक वेळ महत्वाची. काही लोक रविवारी चर्चला जातात, तेवढा वेळ ते प्रभूच्या सहवासात, परंतु आम्ही सर्वदा ख्रिस्तामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि तिथून पुढे आपली वाटचाल करत असताना ख्रिस्ताला आपल्या जीवनातून उंच करणे, सर्वदा ख्रिस्ताच्या बाजूने राहणे. या अंधकारमय जगामध्ये तुम्हाला आणि मला देवाने प्रकाश असं केलेला आहे आणि तो ख्रिस्ताचा प्रकाश या जगाला मला दाखवायचा आहे आणि त्याद्वारे हे जग प्रकाशित होत असतं. आणि म्हणून मला त्या प्रकाशासाठी देवाकडे याचना आणि प्रार्थना करायची. प्रकाशित होऊन देवाच्या वतीने उभं राहून न डगमगता, न घाबरता, न लाजता, ज्यावेळेस मी ख्रिस्ताच्या बरोबरीनं बाजूला उभा राहतो, त्यावेळेस त्याचा अर्थ हाच आहे की मी ख्रिस्ताशी बिलगलेला आहे. ख्रिस्ताशी बिलगलेला मनुष्य, त्याची लक्षण आहे, तो देवाची वाट पाहतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहतो. सुटकेसाठी कोणावर अवलंबून न राहता देवावर तो अवलंबून राहतो, त्याची वाट पाहतो. याचा अर्थ की तो देवाशी बिलगलेला आहे. तो नेहमी देवाशी विश्वासूपणे राहतो, तो नेहमी स्थिर जीवन जगतो. इतकंच नाही तर ख्रिस्ताची प्रीती या जगाला देत राहतो आणि कोणत्याही प्रश्नांशिवाय, किंतु शिवाय देवाच्या वचनाचा जो
स्वीकार करतो, याचा अर्थ हाच आहे की तो ख्रिस्ताच्या बरोबर उभा आहे आणि ख्रिस्ताशी बिलगून आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये योहान 15:5 मध्ये फार सुंदर सांगितलं की तुम्ही सर्वजण फाटे आहात. आम्हाला माहिती की पिता परमेश्वर हा माळी आहे, येशू ख्रिस्त हा खरा द्राक्षवेल आहे, खरा द्राक्षवेल. आणि सर्व मंडळी, विश्वासणारे लोक हे सगळे फाटे आहेत. आणि या फाट्यानं फळ देण्यासाठी देवाचं वचन सांगतं की तुम्ही माझमध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही विपुल फळ द्या. फळ मला कृत्रिम रीतीनं देता येत नाही. चला आपण प्रीती करूयात, चला आपण आनंद करूयात, चला आपण सेलिब्रेशन करूयात, यासारखी कृत्रिम गोष्ट ती नाही. परंतु ज्यावेळेस मी ख्रिस्ताशी बिलोगला जातो त्यावेळेस मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, मला आपोआप फळं येऊ लागतात. इतकंच नाही तर मला शांती, आनंद प्राप्त होते. आणि म्हणून देवाची माझ्याकडनं अपेक्षा हीच आहे की मी केवळ त्याला बिलगावं. मला माहिती की देव माझ्यामध्ये काम करायला समर्थ देव आहे. अनेक प्रकारच्या त्रुटी माझ्यामध्ये असतील ते देव काढून टाकणार. आणि देव आम्हाला पवित्र करतो, शुद्ध करतो. फक्त मला त्याच्या सहवासात राहण्याची गरज आहे, त्याच्या वचनात राहण्याची गरज आहे. मला देवाला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. जसा फाटा वेलात असतो तसा मला त्याच्यामध्ये बिलगून राहण्याची गरज आहे. मला माझ्या जीवनामध्ये आपोआप फळं येऊ लागतात. हालेलुया. प्रियानो, एक गोष्ट मला सांगू द्या. इस्रायल जे घराणं आहे त्यांचा मुख्य जो व्यवसाय आहे तो म्हणजे द्राक्षीचा मळा. इस्रायल लोकांना जास्तीत जास्त इन्कम, राष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्याचं कारण म्हणजे द्राक्षीचे मळे आहेत. येशू ख्रिस्त सुद्धा उदाहरण देताना इकडचं तिकडचं येत नाही, आमच्या परिचयाचं देतो. आम्हाला माहीत असलेल्या गोष्टी तो सांगतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा त्याने इस्रायल राष्ट्रासंबंधी द्राक्षीच्या वेलाची त्याची तुलना केलेली आहे, विश्वासणाऱ्याशी द्राक्षीच्या मळ्याची त्याने तुलना केलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताशी द्राक्षीच्या मळ्याची त्याने तुलना केलेली आहे. म्हणजे देव आम्हाला हे दाखवत आहे की आमचे रिलेशन, आमचा नातेसंबंध देवाशी अतिशय घनिष्ठ असण्याची गरज. जसा वेल फाट्यात असतो आणि फाटा वेलात असतो, हे जे नातेसंबंध आहे तितकं माझ्या ख्रिस्ताशी असणं गरजेचं आहे. त्याद्वारे आशीर्वादच आशीर्वाद आहे. प्रत्येक प्रश्नाचं देव त्याद्वारे उत्तर देतो. पुन्हा सांगतो, योहान 15:11 मध्ये सांगितलं, तुमचा आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया. देव आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देत असतो. प्रियानो, मला सांगू द्या, स्तोत्र संहिता याच्या 80 अध्यायामध्ये 8 पासून 19 पर्यंत द्राक्षीच्या मळ्यासंबंधी सांगितलं. परमेश्वर म्हणतो इस्रायल लोकांना, मी द्राक्षीचा वेल मिसर देशातून आणला आणि इस्रायलामध्ये फैलावला. हालेलुया. तो म्हणतो मिसर देशातून तो द्राक्षवेल काढून आणला, राष्ट्रांना घालवून देऊन तो तेथे लावला. हालेलुया. प्रियानो, मला सांगू द्या की देवाला या द्राक्षीच्या मळाची काळजी आहे. प्रभू या द्राक्षीच्या मळ्यावर फार प्रेम करतो. द्राक्षीच्या मळ्याचा तो सेनाधीश परमेश्वर जो आमचा पिता, तो माळी आहे आणि त्याला भरपूर फळ यावे, त्याची फळं टिकावीत आणि इस्रायल लोकांच्या सगळ्या प्रश्नाची त्यांना उत्तरं मिळावीत. इस्रायलचा आनंद परिपूर्ण असावा, या दृष्टिकोनातून देवाने मिसर देशातून काढून त्यांना इस्रायल राष्ट्रामध्ये स्थिर केलं, तिथं त्याने फोपावलं. हालेलुया. द्राक्षीच्या मळ्यातून सांगताना देव आम्हाला एक गोष्ट सांगतो की जसा पिता आणि पुत्र एक आहेत तसं तुम्ही आणि ख्रिस्ताशी एक असणं गरजेचं आहे. हालेलुया. जसं तो पित्यामध्ये बिलगलेला आहे तसा मी ख्रिस्ताशी बिलगलेला असावा. एकंदरीत संपूर्ण बॉडी स्ट्रक्चर, संपूर्ण शरीराची रचना, सर्व अवयव मिळून असं शरीर देव तयार करतात.
आणि म्हणून तो मला म्हणतो फाटा, मी फाटा आहे, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. हालेलुया. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी माझ्या मनचं सांगत नाही, जे पिता मला सांगतो तेच मी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. आता विश्वासाने हे म्हणण्याची गरज आहे, मी मनचं काही सांगत नाही, जे येशू ख्रिस्त मला सांगतो त्याप्रमाणे करणं, त्याप्रमाणे बोलणं, याच्याद्वारे मला आशीर्वाद प्राप्त होता. परमेश्वराने स्वर्गातून वाणी केली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. आज प्रत्येक विश्वासानं मला सांगू द्या, तुम्हाला जर आशीर्वाद हवे असतील, तुम्हाला प्रश्नाची उकल जर हवी असेल, अशक्य गोष्टी शक्य व्हाव्यात असं वाटत असेल, आत्मिक आनंद परिपूर्ण व्हावा असं वाटत असेल, तर जे काही येशू ख्रिस्त मला सांगतो ते करण्याची आज गरज आहे. हालेलुया. परमेश्वर यशाच्या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये फार सुंदर म्हणतो, मी तुमच्यातले गोटे काढून टाकीन. आता व्यक्ती या नात्याने, एक मनुष्य या नात्याने पुष्कळचं व्यंग आमच्यामध्ये असतं, आम्ही पुष्कळ झाकण्याचा प्रयत्न करू, पण आहे असं कोणी व्यक्ती नाही जो म्हणतो मी परिपूर्ण आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी अशक्तपणा आहे, काहीतरी कमतरता आहे, कुठेतरी तो माघारी गेलेला आहे. आणि हे जे गोटे या द्राक्षीच्या मळ्यामध्ये आहे, परमेश्वर म्हणतो मी ते काढून टाकील. हालेलुया. देव आम्हा प्रत्येकाला शुद्ध करत आहे, पवित्र करत आहे. तो म्हणतो इस्रायल लोकांना, मी चांगला द्राक्षीचा वेल लावला, पण यांनी मात्र रान द्राक्ष दिलीत. खोटे फाटे, म्हणजे चांगली फळं देणारे जे फाटे आहेत ते खऱ्या द्राक्षवेलातून आले. परंतु ज्यावेळेस आम्ही वेलाचं न ऐकता किंवा द्राक्षवेलाशी निगडीत नसल्या कारणाने अनेक वेळा माझ्यामध्ये या त्रुटी निर्माण होतात, ते गोटे पाहायला मिळतात. परमेश्वर म्हणतो मी ते गोटे तुमच्यातून काढून टाकील. हालेलुया. ही मनुष्याची विचारसरणी आहे, ही टेंडन्सी आहे. दावीद म्हणतो मी पापाला सकवलेला आहे. होय, आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, म्हणूनच मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. तोच माझ्यातलं अशक्तपणा दूर करायला समर्थ आहे. फक्त मी ख्रिस्ताशी बिलगून असणं गरजेचं आहे. पुन्हाही सांगतो, त्याच्या वचनात राहण्याचं गरजेचं आहे, त्याच्या सहभागितेमध्ये राहण्याचं गरजेचं आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट माझ्या जीवनात फळं देण्यासाठी मला उपयुक्त अशी ठरणार. तो म्हणतो की ही जी द्राक्षवेल आहे तिच्यातून चांगल्या फळाची देवाने अपेक्षा केली. मार्क सुसमाचाराच्या 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे की देवाने या द्राक्षमळातून काही मिळेल याची अपेक्षा केली. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिक जीवन जगतो त्यावेळेस आम्ही फळं द्यावी, त्याप्रमाणे आम्ही ख्रिस्ताच्या शिस्तीमध्ये चालावं, त्याचप्रमाणे आम्ही आनंदित असावं, आत्म्याने भरलेलं असावं. ही गोष्ट देव आमच्याकडनं अपेक्षा करतो. एक चांगला द्राक्षवेल या नात्याने प्रभू येशू ख्रिस्त माझ्याकडे काहीतरी अपेक्षा करत आहे, पिता माझ्याकडे काहीतरी अपेक्षा करत आहे. आज इथं बसलेल्या प्रत्येक भाऊ बहिणीच्या जीवनातून देव अपेक्षा करत आहे की तू मला बिलगून राहा. तू बिलगल्यानंतर तुला आपोआप फळ येतील. तू बिलगलास तुला आनंद प्राप्त होईल. तू जर बिलगला प्रार्थनेची उत्तरं तुला मिळतील. हालेलुया. फक्त बिलगणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यानंतर काही सेवक लोक पाठवले मार्क सुसमाचाराच्या 12व्या अध्यायामध्ये, तर या लोकांनी त्याला मारलं, त्या सेवकांना मारलं. शेवटी जो पुत्र येणार आहे ते म्हटले की याला पण मारू, म्हणजे मळा आपलाच होईल. मला एक गोष्ट समजा, आम्ही मळ्याचे रक्षक आहोत, भक्षक नाही आहेत. मळ्याचे मालक नाही, सेवक आहोत.
आणि सेवक या दृष्टिकोनातून मळ्याकडे पाहण्याची आज गरज आहे. देवाने जे सेवक पाठवले, नियमशास्त्र पाठवलं, संदेशशास्त्र पाठवलं, स्तोत्रसंहिता पाठवलं, त्याच्यातून जो प्रभू येशू ख्रिस्त यांना दिसला, जो आमच्यापासून काहीतरी अपेक्षा करत आहे, आमच्याकडनं फळाची अपेक्षा करत आहे, त्याच्यामध्ये राहावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि या लोकांना वाटलं की आता याला मारून टाकावं, मला आपलाच होणार. हालेलुया. मला सांगू द्या की या सर्व लोकांनी त्याने मारलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असा आहे, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि सर्व जगाला सांगतो, भिवू नका, मी जगाला जिंकलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला एकच गोष्ट करायची, फक्त ख्रिस्ताला बिलगून राहायचं आहे, त्याच्याशी सहमत व्हायचं आहे, त्याच्या शिक्षणामध्ये पावलं टाकायची आहे, अंतःकरणामध्ये त्याला जागा द्यायची आहे. कोणत्याही प्रकारची शंका धारण न करता पवित्र वचनाचा स्वीकार करायचा आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस मी त्याच्याशी बिलगतो, त्यास देव माझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो. प्रियानो, द्राक्षेला वेलाचं उदाहरण देताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी माझ्या मनचं काही बोलत नाही. हालेलुया. मी माझ्या मनचं काही बोलत नाही, जे पित्याने मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. आज विश्वासणारे या नात्याने मला पण म्हणता यायला पाहिजे, मी माझ्या मनचं काही सांगत नाही, जो प्रभू येशू ख्रिस्त माझ्याशी बोलतो, जे मला त्याने आज्ञा पिलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. त्याच्याद्वारे काय होणार आहे, जसा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक आहेत, तशी मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्त एक असे असणार. त्याचा हा परिणाम होईल की तो विश्वासणारा अधिकाधिक फळ देईल. त्याने प्रार्थना केली तर देव त्याचा ऐकेल. तो म्हणतो, माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल, सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. आनंद 11 वचनामध्ये 15-11 मध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा आनंद परिपूर्ण होईल, त्याच्यात डाग नसणार. जगातला आनंद, थोडा आनंद थोडं दुःख मिश्रित आहे, पण ख्रिस्ताचा आनंद हा सार्वकालिक आहे. तो परिपूर्ण आनंद देव आम्हाला देऊ इच्छित आहे. हालेलुया. मला पुन्हाही सांगू द्या की देव आमच्याकडनं अपेक्षा करतो, देव आमच्याकडनं काहीतरी मागतो, ते म्हणजे त्याच्या सहवासात राहावं. मला सोडून इकडे तिकडे भटकू नका. या जगामध्ये अनेक आकर्षण आहेत, पण तुमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे असावं. आपल्या जीवनाचा राजा आपण त्याला संबोधावं, प्रभू म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा, त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावं. त्याने जे काही मला शिकवलं त्या शिक्षणामध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणजे मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रियानो, मला सांगू द्या की नियमशास्त्राच्या द्वारे नीतिमान कोणीच नाही, परंतु जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला बिलगला, प्रभू मी धार्मिक नाही, मी नीतिमान नाही, माझी अवस्था दयनीय आहे, धार्मिकतेमध्ये मी शून्य झालेलो आहे, असं म्हणून त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे धावा करता, त्यावेळेस नीतिमत्व तुम्हाला आपोआप प्राप्त होतं. हालेलुया. आपोआप ते तुम्हाला मिळतं. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जुन्या करारामध्ये लोक नीतिमान होण्याचा प्रयत्न करत होते, नीतिमान होण्याचा ते प्रयत्न करत होते, पण असफल ठरले. नीतिमान कोणी नाही, एकही नाही असं बायबल सांगतं. पण नव्या करारामध्ये देव आम्हाला नीतिमान बनवतो. यू आर मेड रायचस. देव मला नीतिमान बनवतो, मी नाही नीतिमान बनत. देव मला नीतिमान बनवतो आणि देव माझ्या त्याचे सर्व आशीर्वाद तो मला देत असतो. हालेलुया. म्हणूनच एक खरा विश्वासणारा या नात्याने एकच काम तुमचं आणि माझं आहे, ख्रिस्ताशी बिलगून राहा, त्याच्या वचनांमध्ये राहा, सहभागितेमध्ये राहा. ह्या सगळ्या सोप्या गोष्टी येतो. तो म्हटला होता, माझं जू सोयीचं व हलकं आहे, नियमशास्त्राचं जू फार कठीण आहे.
परंतु येशू ख्रिस्ताने दिलेलं जीव फार सोयीचं आहे, हलकं आहे आणि आपोआप आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टी आम्हाला प्राप्त होतील, ज्ञान आम्हाला प्राप्त होईल, आनंद आम्हाला प्राप्त होईल, शांती आम्हाला प्राप्त होईल, प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळतील, आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील. एकाच गोष्टीमध्ये ख्रिस्ताबरोबर जडवून राहा, त्याच्याशी तुम्ही बिलगून राहा. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्र सांगतं की तो परमेश्वर प्रत्येक फाट्याला साफसूफ करतो. कोण कोण करतं साफसूफ? परमेश्वर, मी नव्हे, किंवा एखादा पालक नव्हे, एखादा ज्ञानी मनुष्य नाही, संत महात्मा नव्हे. मनुष्याला साफसूफ करण्याचं काम हे देवाचं आहे. हालेलुया, आमेन. कोणी मनुष्य कोणाला साफसूफ करत नाही, खरं तो स्वतःच मलिन आहे, तो दुसऱ्याला काय साफसूफ करणार आहे? परंतु जो परमेश्वर पवित्र आहे, ज्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, तो पिता परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला साफसूफ करतो. येशूचं रक्त आम्हाला साफसूफ करतं, धुतं. इफिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे वचनरूपी जलस्नानाने तो आम्हाला शुद्ध करतो. म्हणून वचन आम्हाला शुद्ध करतं, आम्ही नाही शुद्ध होत, वचन आम्हाला शुद्ध करतं. तो म्हणतो जी वचनं तुम्ही ऐकत आहात त्याने तुम्ही शुद्ध झालेलाच आहात. वचन मनुष्याला शुद्ध करतं. इतकंच नाही, तो पवित्र आत्मा मला कैवारी दिलेला आहे, तो पवित्र आहे आणि तो आम्हाला पवित्र असं बनवतो. तो आमचा कैवार घेतो, आम्ही कसं सादर व्हावं ते आम्हाला शिकवतो. देवाचं वचन, पवित्र आत्मा आम्हाला न्यायाविषयीची कल्पना देतो, पापाची कल्पना देतो आणि आम्ही शुद्ध असण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. शुद्ध करण्याचे काही प्रकार आहेत. ज्या द्राक्षीच्या मळ्यामध्ये ज्या फाट्यांना काही मेलेले पान असतात आणि ते मेलेले पानं इतर फाट्यांना इन्फेक्शन करतात, रोग त्याच्यामुळे येतात. मग माळी काय करतो, ते मेलेले सगळे फाटे काढून टाकतो, कापून टाकतो, यासाठी की द्राक्षीचा मळा शुद्ध व्हावा. दुसरी गोष्ट, वेलामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या आहेत जिवंत, पण त्याच्यामुळे संपूर्ण वेलाची क्वालिटी खराब होते. आणि मग माळी काय करतो, अशा जिवंत पानांना सुद्धा कापून टाकतो, यासाठी की जो द्राक्षीचा वेल आहे तो ताजा तवाना व्हावा, त्याने येणारी फळं निकोप असावीत, ती चांगल्या क्वालिटीची असावी, चांगली गुणधर्म त्याच्यात असावे, म्हणून तो मेलेले पानं पण कापून टाकतो. जे जिवंत पानं आमच्यामध्ये आहेत, काही जिवंत पानं त्याचा काही उपयोगच नाही, फक्त ते लागलेले. त्या जिवंत अडखळण करणाऱ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत, देव त्याला कापून टाकतो आणि त्याद्वारे देव आम्हाला शुद्ध करतो. पुन्हाही मी तुम्हाला सांगतो की मेलेले जे पानं आहेत ते एकंदर वेलाला कमकुवत बनवतात, अशक्त करतात, नाना प्रकारचे रोग आजार इन्फेक्शन त्याच्यामुळे वेलाला होत असतात. मग माळी काय करतो, त्या मेलेल्या पानांना कापून टाकतो. दुसरी गोष्ट, अशा काही गोष्टी आमच्यामध्ये आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला चांगलं फळ देता येत नाही. उदाहरणार्थ वाईट संगती असेल, मला वाटतं काय होतं, ते चांगला मुलगा आहे पण तुझे फळ फाट्याला त्या वेलाला फळं येण्यासाठी बाधा जर येत असेल तर अशा प्रकारची संगती चांगली असली तरी कापून टाका. जिवंत वाटते कापून टाका, कारण द्राक्षीच्या मळ्याची क्वालिटी वाढते, चांगली फळं त्याला प्राप्त होतात. मला सांगू द्या की पिता द्राक्षीच्या मळ्याला साफसूफ करतात. बायबलमध्ये साफसूफ करणाऱ्या काही गोष्टी आहेत, माझ्या मनचं सांगत नाही, बायबलमधलं सांगतं. साफसूफ करणाऱ्या गोष्टी काय? येशूचं रक्त मनुष्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. हालेलुया. येशूचं वचन विश्वासाला शुद्ध बनवतं. हालेलुया. अनेक वेळा तारण झाल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये काहीतरी त्रुटी येतात, काहीतरी चुका होतात, कधी कधी मी पडतो, कधी माघारी जातो, पण आमचा महायाजक पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे जा, पश्चाताप करून म्हणा, प्रभू
माझ्यातला दोष तू काढून टाक. येजोबाने माझा पापल काढ, मला धू बर्फापेक्षा शुभ्र कर. आणि आम्हाला अनुभव येतो की देवाने आम्हाला शुद्ध केले आहे. प्रियानो, देव कधीच कोणाला टाकून देत नाही. ज्यावेळेस तो मागं गेलेला व्यक्ती, पडलेला व्यक्ती पापपत्रामध्ये घेऊन पश्चाताप करून देवाकडे आरोळी मारतो, त्यावेळेस देव त्याला शुद्ध करतो, त्याला शुद्ध झाल्याचा अनुभव येतो. आलेला तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदली प्रभू येशू ख्रिस्त करतो. आमच्यासाठी तो मध्यस्थी करतो. आणि म्हणूनच आम्हाला शुद्ध करण्याचं, साफसूफ करण्याचं सामर्थ्य केवळ देवामध्येच आहे. तो या द्राक्षीच्या मळ्याला साफसूफ करतो. हालेलुया. नीतिमान मनुष्याची धार्मिकता देवाला देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देवाने दिलेल्या, म्हणजे जे नीतिमान पश्चाताप करून ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विनामूल्य जे नीतिमत्व त्यांना मिळालेलं आहे, कर्मानी नव्हे, विश्वासाच्या द्वारे विनामूल्य त्यांना नीतिमान मिळालेलं आहे, नीतिमत्व मिळालेलं आहे. धार्मिकता आचरल्याने नीतिमत्व मिळालेलं नाही, पण मी अधार्मिक असल्याचं कबूल करून देवावरील विश्वासाच्या द्वारे देवाने फुकटवारी आम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे. आता काय करायचं? देवाने दिलेल्या नीतिमत्वाची मला प्रॅक्टिस करायची. मला नीतिमत्व निर्माण करायचं नाही, मला प्रॅक्टिस करायची. बरं, एखाद्या डॉक्टरला म्हणतो तुमची प्रॅक्टिस कशी चालली? कारण मेडिसिन डॉक्टर तयार करत नाही हो. ज्यानं ते तयार करून त्याला दिले त्याची प्रॅक्टिस तो करतो. जे शिक्षण त्याला मिळालं त्याची प्रॅक्टिस तो करतो. मला या जगात जगत असताना मी नीतिमान आहे असं घोषित करण्यापेक्षा मी फार धार्मिक आहे, माझं घराणं फार धार्मिक आहे, माझे आई वडील फार धार्मिक आहे, याची प्रौढी न मिरवता, हे प्रभू मी पापी आहे, मला शुद्ध कर. त्या एकाच गोष्टीमुळे देव नीतिमत्व नावाची देणगी त्याला देतो. आणि या जगात राहत असताना देवाने दिलेल्या नीतिमत्वाची मला प्रॅक्टिस करायची, त्याचा वापर करायचा. आणि आपल्या स्वतःला देवाच्या नीतिमत्वाने मला भूषित करायचं. तारणाचा झगा मला घालायचा आहे. तर प्रियानो, मला सांगू द्या की नीतिमत्व, धार्मिकता ही देवाने मनुष्याला दिलेली आहे. फक्त तुमचं आणि माझं कर्तव्य एकच आहे की तो झगा मळवू द्यायचा नाही. आणि जर मळालाच चुकून, येशूच्या रक्ताने, येशूच्या वचनाने त्याला शुद्ध करून प्रभूला मला सामोरे जायचंय. प्रत्येक द्राक्षीचा फाटा बरं का, हा मुळातच अशक्त असतो. प्रत्येक द्राक्षीचा फाटा अशक्त असतो. तुम्ही पाहिलं का कधी द्राक्षीच्या फाट्याने आम्ही फर्निचर तयार केलंय म्हणून? नाही. त्या द्राक्षीच्या फाट्याचा एकच उपयोग त्याला जळण्यासाठीच वापरतात. इतका तो अशक्त. बांधकामासाठी वापरत नाही, फर्निचरसाठी वापरत नाही, विकायला सुद्धा येत नाहीत, कारण त्याला किंमतच नाही. पण जर तो वेलाच राहिला तर ख्रिस्तातल्या जीवनामुळे त्याला अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून मी कबूल केलं पाहिजे त्या द्राक्षीच्या फाट्यासारखं. मी कुछ कामाचा, मी अशक्त आहे, मी मनुष्य आहे, माझी धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झालेली आहेत. देवा तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील, हे विश्वासाने आम्ही कबूल करावं. आणि त्यावेळेस देव या अशक्त फाट्यालाही फळं येऊ देतो. कारण त्या फाट्यातून ख्रिस्ताचा जीवन रस वाहत असतो. ख्रिस्तामुळे फाट्याला जिवंतपणा येतो. ख्रिस्त नसेल तर फाटा सुकलेला आहे, मेलेला आहे, वाळलेला आहे, अशक्त आहे. परंतु केवळ ख्रिस्तामुळे त्या फाट्यामध्ये आलेल्या जीवन रसाच्या द्वारे त्याला फळं देण्याची कुवत त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो फळ देत असतो. हालेलुया. कोणताही अवयव
जर शरीरापासून वेगळा केला तर संपूर्ण शरीर अशक्त बनतं. हालेलुया. किंबहुना मरतं सुद्धा. म्हणून तुम्हाला आणि मला एकत्र राहण्याची गरज आहे. एकत्र येणं हेच आमची ताकद आहे. युनिटीमध्ये राहणं हे आमचं सामर्थ्य आणि बळ आहे. आम्हाला सर्वांना एकमेकाची फार गरज आहे. जशी आपणावर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा असं ख्रिस्ताने सांगितलंय, त्याची प्रॅक्टिस मला करायची आहे. पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक नातेसंबंधाने सांगितलं. उदाहरणार्थ आता आपण पाहिलं वेल आणि फाटा, वधू आणि वर, मेंढपाळ आणि मेंढर, हे जे नाते यांचं एकमेकाची जे नातं आहे ते फार घनिष्ठ आहे. मला सांगू द्या, वधू वराशिवाय राहू शकत नाही, वर वधूशिवाय राहू शकत नाही. फाटा आणि वेल एक झाल्याशिवाय फळ येऊच शकत नाहीत. मेंढपाळ आणि मेंढर यांचं नातं अतूट संबंध आहेत. खऱ्या मेंढपाळाला मेंढरांचा वास लागतो. म्हणून ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला या जगात आला. तुमच्या आणि माझ्यासाठी तो पाप असा झाला. वास लागला आमचा दर्प त्याला लागलेला. मला सांगू दे, हे नाते आहेत, हे संबंध आहेत माझा आणि ख्रिस्ताशी. म्हणून तो म्हणतो तुम्ही माझमध्ये आणि मी तुमच्यामध्ये असणं याच्यातच तुम्हाला फळ देता येणार आहे. याद्वारेच देव मला आशीर्वादित करणार. आम्हाला माहिती आहे वधू आणि वर, पती पत्नी रोज एकमेकावर खूप प्रेम करतात, एकमेकाच्या अधीन असतात, एकमेकाची चुका पदरामध्ये घेतात, एकमेकाला धीर देतात. त्याद्वारे काय होतं, त्यांचं रिलेशन घट्ट होत राहतं. त्यांच्या रिलेशनला बाधाच येत नाही. त्याचप्रमाणे वेल आणि फाटा जितके जास्त एकमेकात राहतील तितके अधिक फळ देतील, विपुल फळ देतील. हालेलुया. मला एक सांगावंसं वाटतं की परमेश्वर म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या मागं जातच नाहीत. या जगात पुष्कळ आवाज आहे, तो आमच्या कानावर पडतात, पण मेंढरू या नात्याने मला फक्त ख्रिस्ताचाच आवाज ऐकायला येतो. हालेलुया. हे आमचं नातं आहे. माझ्या मेंढपाळाचा मेंढरू या नात्याने मला आवाज ऐकायला येतो, म्हणून तो ग्वाही देतो, तो खात्री देतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या मागे कधीच जात नाही. हे जे नातं जोपासतो ना मी, याचा अर्थ हाच आहे मी ख्रिस्ताला बिलगून राहिलेलो आहे. ज्यावेळेस मी त्याच्या वचनात राहतो, त्याची वचनं माझ्यामध्ये असतात, मी त्याचं ऐकतो, त्याच्यामध्ये राहतो, हे जे नातेसंबंध त्याच्या आणि माझे निर्माण झालेले आहेत, ती गोष्ट ही दाखवते की मी ख्रिस्ताशी बिलगून आहे. ख्रिस्ताचा आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. आणि म्हणून प्रियानो, फळ देण्याची कुवत नसताना सुद्धा आपोआप मला फळं येऊ लागतात. जो फाटा मेलेला होता ख्रिस्ताशी बिलगल्यामुळे तो जिवंत झाला. जो एकाकी पडला होता, फाटा जळण्याशिवाय काही कामाचा नव्हता, ख्रिस्ताशी जोडल्यामुळे माझ्या जिवंतपणा निर्माण झाला. माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देव मला देतो. हालेलुया. मला पुन्हाही सांगू द्या की प्रत्येक मेंढरानं, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं प्रामाणिकपणे खऱ्या अंतकरणाने आपल्या स्वतःतलं अशक्तपण शोधून कबूल करावं आणि ख्रिस्ताशी बिलगून राहावं. ख्रिस्त त्या व्यक्तीला पूर्ण करणार आहे. देव त्याच्या जीवनामध्ये आनंद देणार. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्यायाच्या 1 ते 11 वचनापर्यंत वाचलं तर 11 वेळा ख्रिस्ताशी जडणं हा शब्द आलेला आहे. ख्रिस्ताशी संबंधित असणे, ख्रिस्ताशी जोडलं जाणे, याचा अर्थ काय? हेच खूप महत्वाचं आहे.
ख्रिस्ताशी जडलं जाणं हे नातं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अनेक जीवनामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या निघून जातील, अंधकार घालवला जाईल, अपयश घालवलं जाईल आणि परिपूर्णतेचा आनंद त्या व्यक्तीला प्राप्त होतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, एक महत्वाची गोष्ट आहे, ख्रिस्ताशी जुळतं घ्या. प्रत्येक विश्वासणाऱ्या भावांनो बहिणींनो, आपण ख्रिस्ताशी जुळतं घेऊया. अनेक वेळा मी लोकांचा विचार करतो आणि त्यांच्याशी जुळतं घेण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणतो ख्रिस्ताशी जुळतं घ्या, राष्ट्रे तुमच्याकडे येतील, राष्ट्र तुमच्याकडे येईल, तो तुम्हाला आशीर्वादित करील. हालेलुया. आमच्या प्रत्येकामधून ख्रिस्ताचा जो जीवनरस पवित्र आत्म्याच्या द्वारे वाहतो, त्याच्याद्वारे मला फलप्राप्ती होते, मी फळं देऊ लागतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला पुन्हा पुन्हा तेच सांगू द्या, देव मनुष्यापासून काय अपेक्षा करतो? येशूला स्वीकारा, त्याच्या सहभागितेत राहा, त्याच्याशी बिलगून राहा. हालेलुया. त्याच्याशी बिलगल्यानंतर तुम्हाला टिकणारे फळ देता येईल, तुमचे फळ टिकेल, तुम्ही विपुल फळ द्याल. हालेलुया. जे लोक ख्रिस्ताशी बांधलेले असतात, जोडलेले असतात, बिलगून असतात, पिता त्यांना साफसूफ करतो. 1 ते 11 वचनामध्ये त्या गोष्टी लिहिल्या आहेत. पहिली गोष्ट, तो विश्वासांना बिलगल्यामुळे साफसूफ करतो. दुसरी गोष्ट, देव त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो. केवळ ऐकत नाही हो, तुमच्या प्रश्नाचं हल देवाजवळ आहे, उकल देवाजवळ आहे. तो फक्त प्रश्न ऐकणारा नाही, उत्तर देणारा तो देव, प्रश्न सोडवणारा तो देव आहे. तिसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही भरपूर फळ देऊ शकतो. हालेलुया. जो व्यक्ती ख्रिस्ताशी बिलगतो तो आपोआपच भरपूर फळ देऊ लागतो. इतकंच नाही तर मला सांगू द्या की देवाच्या प्रीतीचे चमत्कार आमच्या जीवनात आम्हाला अनुभवास येतील. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेच तुमचा प्रश्न देव चमत्काराने सोडवेल, देवाकडून तो सोडवला जाईल. ही पॉवर, हे सामर्थ्य त्या बिलगण्यामध्ये आहे. जर तुम्ही ख्रिस्ताशी बिलगला तर मला सांगू द्या की देव तुम्हाला भरपूर भरपूर आध्यात्मिक अनुभव देईल, अनेक प्रश्नाची उत्तरं तो तुम्हाला देईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट शेवटच्या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये सांगितलं की देव तुमचा आनंद परिपूर्ण करेल. तुम्ही नेहमी आनंदित असाल. जगात दुःख असेल, चिंता असतील, काळजा असतील, अंधकार असेल, पण जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याला बिलगून राहतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी आनंद असणार आहे आणि तोही टिकणारा असणार आहे. काही काळापुरता नाही हो, सदा सार्वकालिक आनंद देव त्याला देणार आहे. आज मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की प्रियानो, देव आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा करत आहे. एक विश्वासणाऱ्या नात्याने मला सांगू द्या की देव आमच्या जीवनामध्ये काहीतरी अपेक्षा करत आहे. काय अपेक्षा करत आहे? आम्ही सगळ्यांनी देवाची उपासना करावी, आम्ही नेहमी प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा, आपलं रोज समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताला करावं आणि जे काही त्याने मला पाचारण केलंय त्या पाचारणाप्रमाणे काम करत राहावं, याची अपेक्षा आज देव करत आहे. जर तुम्ही हे कराल तर पिता परमेश्वर या प्रत्येक फाट्याला साफसूफ करतो, त्या फाट्याला तो स्वच्छ करतो. हालेलुया. पुन्हा एकदा सांगू द्या, साफसूफ करणं हे देवाचं काम आहे, कोणा मनुष्याचं नाही हो, पालकांचं पण नाही, संतांचं पण नाही, ज्ञानांचं पण नाही. हे फक्त देवाचं काम आहे. देव आमच्यातले गोटे काढून टाकतो, आम्हाला साफसूफ करतो, जास्तीत जास्त फळ देण्यासाठी लायक तो आम्हाला बनवतो. सर्व काही देव आमच्यासाठी करतो. फक्त एकच माझं कर्तव्य, उपासनेमध्ये राहावं,
सहभागितेमध्ये राहावं, प्रार्थनेमध्ये मनन चिन्ह करावं. जी सेवा, जे पाचारण देवाने मला दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करत राहणं, देवाला उंचावण्यासाठी देवाची सेवा करत राहणं, याद्वारे देव मला साफसूफ करत आहे याचा अनुभव देव आम्हाला देतो. हालेलुया. पुष्कळ वाटतं मी भरपूर फळ द्यावे, मी भरपूर फळ द्यावं. हालेलुया. पण मला सांगू द्या, भरपूर फळ देण्यासाठी साफसफाईच्या अनुभवातून जावंच लागतं. साफसफाई झाल्याशिवाय तुम्ही फळ देऊच शकणार नाही. जरी अपेक्षा केली मी फार फळ द्यावं, पण जोपर्यंत तुम्ही साफसफाईला तयार होत नाही, हे पित्या माझं जीवन तू साफसूफ कर, माझं सर्व अशक्तपणा काढून टाक. आणि ज्यावेळेस तो अशक्तपणा काढून टाकतो, साफसफाई करतो, त्यावेळेस मला भरपूर फळं येतात, अपेक्षेपेक्षाही जास्त येतात. मी एकच करू शकतो, मी ख्रिस्ताला बिलगू शकतो. पुन्हाही संपतो, त्याच्या सहभागितेत राहणं, प्रार्थनेत राहणं, वचनाप्रमाणे चालणं, जे पाचारण आम्हाला दिलेले आहे ते विश्वासूपणे करत राहणं, त्याची सेवा करणं आणि ख्रिस्ताकडे डोळे लावून पाहणं, वाट पाहणं, या ज्या गोष्टी आहे ते तुम्हाला आणि मला साफसूफ करतात आणि अधिकच ख्रिस्ताशी मी बांधलेला आहे. प्रियानं, मला सांगू द्या की माझी बांधिलकी ख्रिस्ताबरोबर आहे. मी ख्रिस्ताशी जडलेला आहे, तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये आहे, असा अनुभव रोज आमच्या जीवनामध्ये देत असतो. आणि पुन्हाही मला सांगू द्या, ख्रिस्तामध्ये राहा, आपोआप तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. तुम्ही प्रयत्न करूनही साफसूफ होणार नाहीत, देव तुम्हाला साफसूफ करणार आहे. पुष्कळ ठरवाल मी साफसूफ झालो पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, इतके उपवास करतो, इतक्या प्रार्थना करतो, काही साफसूफ होत नाही. ह्या फक्त कथाच आहेत. परंतु जर तुम्ही ख्रिस्ताला बिलगून राहिला, प्रार्थनेत वेळ घालवला, सहभागितेत राहिला, संतांबरोबर वेळ घालवला, पाचारणाप्रमाणे देवाची सेवा करत राहिला, तुम्हाला सुद्धा कळणार नाही तुम्ही कसे साफसूफ झालेला आहात. आपलं अशक्तपण देवाला कबूल करावं. असं म्हणू नका मी फार धार्मिक आहे, फार चांगला आहे, निर्दोष आहे. तो तर म्हणतो कोणीच धार्मिक नाही, कोणी नीतिमान नाही. मग कशाला आपण म्हणावं आपण फार धार्मिक आहे? आपण एकच म्हणावं की प्रभू मला तुझी गरज आहे. आपण ज्यावेळेस त्याला बिलगून राहतो, त्यास आपोआपच आमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळतं. मला शुद्ध झाल्याचा, साफसूफ झाल्याचा मला अनुभव येतो. हालेलुया. आपोआप माझ्या जीवनातून जे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, हे फळ माझ्यातून दिसायला लागतंय. हे कोण करतं माहिती का? देव करणार आहे. आणि सर्वदा प्रभूमध्ये आनंदित कसं राहायचंय तो त्याला बिलगल्यानंतरच देव आम्हाला शिकवतो. प्रभू तुम्हा सर्वांचं सहाय्य करा. मी पुन्हाही एक जाता सांगतो, एकच करू शकतो, ख्रिस्ताला मी बिलगू शकतो. तो माझमध्ये, मी त्याच्यामध्ये, ही जी माझी आयडेंटिटी आहे, ही माझी ओळख आहे, त्याद्वारेच माझं जीवन कृतकृत्य होणार आहे, आशीर्वादित देव होणार आहे, फलद्रूप देव करणार आहे, आनंदाने भरून टाकणार आहे, एक विजयी जीवन मिळणार आहे, कारण मी ख्रिस्ताशी बिलोगलेलो आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या जिवंत आणि गौरवयुक्त देवा, तुला धन्यवाद देतो, का स्तुती करतो. आज पुन्हा एकदा या ठिकाणी तू आम्हाला एकत्र आणलंस. तुझ्या वचनातून तू आमच्या प्रत्येकाशी बोलत आहेस. प्रभू, आम्ही किती नश्वर आहोत, किती अशक्त आहोत, किती दुबळे आहोत, किती लाचार आहोत, हे तुझ्या वचनातून आम्हाला कळतंय. प्रभू, आज आम्ही पदरामध्ये येतो आमचा शक्तपण आणि म्हणतो, प्रभू आमचा धावा ऐक. आमची धार्मिकता कुछ कामाची आहे. देवा तू आमचा ऐक, आमचा धावा ऐक, आम्हाला सशक्त कर. तू आमच्यामध्ये, मी तुझ्यामध्ये राहावं, हा अशा प्रकारचा अनुभव तू मला दे.
प्रत्येकाला, या जे लोक ऐकतात त्या प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. आमची चित्तवृत्ती बदलू दे. अनेक वेळा माणसांची चित्तवृत्ती आम्ही घेतलेली आहे. आज मला ख्रिस्ताची चित्तवृत्ती हवी आहे. माणसांचा न्याय करण्याची पद्धत आम्ही अंगीकारलेली आहे. आज ख्रिस्ताचा न्याय जो प्रीतीसह असतो तो आम्हाला समजू दे प्रभू. आज आमचं विचार बदल. हो, आम्हाला वचन हेच आमचे विचार असू देत. जग संपतं ते विचार नव्हे, तुझे विचार, वचनाचे विचार आमच्या अंतःकरणात घाल, आमच्या विचारांमध्ये घाल. एक विजयी जीवन आम्हाला दे. मान सन्मान गौरव तुला देत येशू प्रभू आमचा तारणारा याच्याद्वारे जाई बाप्पा. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.